भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सूर्यरामचंद्राभ्यां नमः। हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरुणी बाणासी आलानंदी ग्रामासी जेते भरतासी निवास प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवनदुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याकार पातला व्यथेचा राम पुढे देखील नंदीग्राम रचना अति मनोरम भक्त उत्तम भरत जेथे। इथपर्यंत रामप्रभूची रामायणाची कथा चौथ्या अध्यायामध्ये सोडली। पाचव्या अध्यायाला सुरुवात करीत असताना पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांचे शिष्य असणारे गाव वर्णन करणे हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरुणी बाणाशी आलानंदी ग्रामाशी जेथे भरताशी निवास। बजरंगबली हनुमंतरायानं वास्तविक पाहता सुवेळाचल पर्वतावर औषधी घेऊन जायचो, पण राम नामावर हनुमंतरायाने विश्वास ठेवला आणि नंदी ग्रामाच्या ठिकाणी जेथे भरताशी निवास जिथं भरत राजाचं वास्तव्य त्या ठिकाणी हनुमंतराया आले आणि मग पुढं चला। भरत श्रीरामाचा निजभक्त भरते भक्ती उल्हासित आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचर। भरत श्रीरामाचा निज भक्त निज शब्दाचा अर्थ आहे जीवलग जवळचा। भरते भक्ती उल्हासित भक्तीला आनंद भरताच्या ठिकाणी मिळाला। भरत शब्दाचा एक आध्यात्मिक दृष्ट्या अर्थ असा आहे निश्चय। ज्याच्या मनानं निश्चय केला ना की आज बघा पालव्या वस्तीवर रामायण आहे आणि जायचं मनाने ठरल्यानंतर पाय कामाला लागले, डोळे कामाला लागले, रस्ता पायाला लागले, हातही कामाला लागले। तुम्ही कधी कधी शंका घेता की पाय कामाला लागले, हाताने काय केलं? हातानं गती दिल्याशिवाय पाय चालत नाही। मग भरतानं निश्चयानं रामप्रभूची भक्ती केली आणि मग भक्तीला उल्हास झाला, आनंद झाल्यानंतर ती भक्तीच काय करू लागली बोला। भरते भक्ती विस्तारली भरते भक्ती प्रकाशली भरते भक्ती वाढविली भरते पल्लाळी भक्ती राम। भरतानं भक्तीला उल्हास दिला, भरताला भक्तीला तेजस्वी केली, दैदिप्यमान केली आणि मग प्रकाशली ना तिचा असणारा आता आनंद झाल्यानंतर बर का माणसाला माणूस जर भेटला आणि सहज विचारलं कस काय चाललंय ते म्हणतंय बरंय, पण ज्याचं बरं चाललंय ना अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी आपोआप त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेची हायवा इति संताची लक्षणे अंतकरणे वस्ती गुणे अंतरी देवे धरिले ठाणे जाणे खुंटे वस्तीचे। मग संताचं लक्षण आल्यानंतर देव हृदयात आल्यानंतर हृदयातला देव कळल्यानंतर अतिशय आनंद होतो आणि तो माणूस त्याच्या आनंदात राहतो। ब्रह्मानंदे लागली टाळी
कोण देहा ते सांभाळी आया हिसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगू दशा ही भक्तीची अवस्था आणि हे लक्षण बजरंगबली हनुमंतरायाने भारतात पाहिलं. बोला. भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा भरत भक्तीचा ओलावा भक्तीच्या गावा भरत भक्तीचा निज ठेवा ठेवा असणारी संपत्ती काढल्यानंतर बँकेतून खर्चिल्यावर कमी होती आणि जो वाढतो त्याला ठेवा म्हणते. म्हणून तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्वीच संचित होतं म्हणून आपण सगळे रामायणात हे काही आपण देवाची सेवा केली नाही तरी देवानं आपल्याला रामायणाकडे आणलं. मग भरताकडे भक्तीचा ठेवा भरताकडे भक्तीला विसावा आणि भक्तीच्या गावा रिगम भरता. रिगम शब्दाचा अर्थ आहे तिथं रिग भक्तीला जाण्याला मार्ग आहे. रिगम शब्दाचा दुसरा अर्थ आहे तिथं जाण्याचा मार्ग तिथपर्यंत जायची पोहोचण्याचं साध्य आणि साधन. भक्तिपंत बहु सोपान पुण्य नागवे या पापा. म्हणून भक्तीच्या साधन भरताकडे आहे. बोला. भरते सत्य सद्भाव भरते साचार अनुभव भरते प्रगट रामराव सर्वत्र पाहो सर्वांशी सर्वत्र पाहो सर्वांशी. भरताच्या अंतकरणामध्ये राम प्रगट झाला आणि चराचरामध्ये चर आणि आचर. चर सगळ्या जगामध्ये नाचर जन विजन स्थावर आणि जंगम असे 4 भाग पडते. असो पण जिकडं पाहावं तिकडं भगवान परमात्माच नटलाय. अवघी रूपे तुझी देवा वंदू भावे करू सेवा. ही अंतकरण चतुष्टी भरताच्या ठिकाणी दिसली. बोला. भरते आपण गेली भक्ती भरते वाढविली विरक्ती भरते पाहिली निज शांती बोटे भोगिले स्वानंद. भरतानं पाहिली निज शांती. परमार्थामध्ये माणूस किती पोहोचलाय तो त्याच्या शांतीवर दया क्षमा शांती तिथेच देवाची वस्ती. म्हणून परमार्थिक जीवनाला लागल्यानंतर तो किती भक्तीमध्ये पोहोचलाय त्याच्या शांततेवर त्याच्या बोलण्याच्या संयमावर त्याच्या आचरणावर त्याच्या चरित्रावर माणूस ओळखल्या जातो. मग भरताने ती भक्ती पाळली भरताने आचरली अंगीकारली अनुभव आले अंगात ते या जगात कशी ही वृत्ती झाली भरताची. हे हनुमंतरायाने दृश्य पाहिलं. बोला. मलयांद्रीच्या ठाई चंदनाची पैजाळी पाहिली तिने डोंगर सर्वही केळा लवला हे चंदन. पैठणनिवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचे शिष्य गावबा त्यांनी एक दृष्टांत सांगितला. मलयागिरीच्या ठाई चंदनाची झाडे पाहिली तेने डोंगर सर्व ही केला लवला ही चंदन. म्हणजे एक असणारा महात्मा जन्माला आला का तर तो परिसर असणारा सगळा सुधरितो. तसं चंदन आहे ना तो चंदन स्वतःच्या सुगंधानं दुसऱ्याला सुगंधित करतो. नाही कळलं ना तर आपल्याला बी आनंद झाल्यानंतर तोच आनंद दुसऱ्याला देतो. याचं प्रमाण शिवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रान भरी. म्हणून आपणही आनंद घ्यायचा आणि दुसऱ्यालाही आनंद द्यायचा. हे भक्तीचं लक्षण हे हनुमंतरायानं वर्णन केलं. भरताच्या ठिकाणी पाहिलं म्हणून नाथ महाराजांनी दृष्टांत टाकला. बोला. नाही आपण तेथे गेला नाही उपडोनी आणला अंगणात वरुणी गेला
चंदन हे बोरी व्यापियल्या संतांनी सरता केले तैशा परी चंदनाने बोरी व्यापियल्या गुणदोष याती न पाहे काही ठाव दिला पायी आपोलिया दुसऱ्याचे दोष पाहिजे नाही दुसऱ्याचे गुण पाहिजे नाही पण परमार्थाला लागलंय ना भजन म्हणतंय ना मग ते आपल्या जातीचं त्याच्याशी कधी विरोध बोलायचं नाही नाही ना आता का माळच घातली मोक्षाला जशी का किंवा इवायनाची येईल का असले हलकट विचार डोक्यात आणायचे नाही माळ घातली ना ती घेऊ बाबा त्याला उलट प्रोत्साहन द्यायचं त्याच्या मनाचं समाधान होईन असं बोलायचं वेचे हे वचन जेणे राहे समाधान बोला एक वनस्पतीचा परिवार चंदन केला डोंगर बघत असे चौफेर सुवास थोर एका वनस्पतीने एवढा पराक्रम केला की सगळा डोंगर चंदनासारखा केला तसा एक साधू जन्माल्यानंतर तो त्या परिसराला सर्वांना असणारा एकदम प्रसन्नता देतो त्याला संस्कारिक बनवतो हे त्या साधूचं महत्व बोला माझ्या चिरदयी भगवंता तो भगवंता मूर्तिमंता तिने काय नव्हे प्राप्ता सभाग्य संता जगती स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये भाग्यवान कोण असेल तर संत आहे माझ्या हृदयी भगवंत हृदयामधला देव कळला आणि हृदयामध्ये भगवंत आहे ही जाणीव झाल्यानंतर दुसऱ्याचे गुणदोष पाहण्याची क्रिया अंतकरणाला भेडसवत नाही म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे मग हे भक्तीचं लक्षण आहे ते लक्षण हनुमंतरायाला भक्ताच्या अंतकरणामध्ये दिसलं बोला दृष्टी विषया समजता राम रूपे देखत भरता दृश्य द्रष्टा दर्शन देखा सहज होता राम रूप दृष्टी विषय समस्त राम रूपे देखे भरता द्रष्टा दर्शन दर्शन तेथ सहज होत रामरूप आपली पाहण्याची दृष्टी हे असणार एक पहिलं ज्ञानेंद्रिय डोळा डोळ्यानं सावळ्या रूपल्यावे डोळा साच वात्रांचा वेळा पदरा लावणे निखळा नाममंत्र माळा विष्णू सहस्र म्हणून डोळ्यानं चांगलंच पाहायचं पापाची वासना नको दाऊ डोळा त्याविना अंधारा बरावी म्हणजे नाही पाहिलं तर बरं पण पाहिलं तर कृपा कटाक्ष न्याय आपण एखाद्याकडे पाहत असताना पुरुष असेल तर त्याला वडिलासारखं समजून पाहावं मायबावली असेल तर आई समजून तिच्याकडे दृष्टी टाकावी हे डोळ्याचं कार्य आणि ज्याला राम आठवला ज्याच्या अंतकरणामध्ये राम भरला ना त्याची वृत्ती नाथ महाराजांनी वर्णन केली श्रवणी शब्द पडतात जाना शब्दार्थ श्रीराम आपला श्राव्य श्रव श्रावक श्रवणा सोयची धरा होणी टाके श्रवण शब्दाचा अर्थ आहे कान हे माणसाला जे कान आहेत ना हे देवाला माहिती होतं की यांची दृष्टी पुढे कमजोर होईल आणि मग त्याला चष्म्याच्या दांड्या आड काठवली पण कान हे असणारा एक स्पर्श बारीक पडदा आहे आणि त्या पडद्याची देवता आहे दिशा 8 दिशा आहेत ना 8ही बाजूने जर शब्द घुमला तर कानात येतो आणि तो जर पडदा कमकुवत झाल्यानंतर त्याला ऐकाय येत नाही म्हणजे आता वयाच्या मानाने असंच होतं बर का तर हे श्रवणी शब्द पडताची जाण जे कानी जे करले डोळे देऊले व्यापक भरला तोची हरी म्हणून काने ऐकण्याचे भक्तीमध्ये सर्वात महत्व आहे श्रवण भक्तीला 9वी भक्तीपैकी पहिली भक्ती असणारी श्रवण म्हणून ऐकलं तेच भगवंताचं नाव ऐकलं आणि मग ते नाव ऐकल्यानंतर तेच अंतकरणामध्ये त्याचा अनुभव घेतला बोला
ग्रामी घेतवास वासास बाह्य परेश गिरे घ्राता घ्राण समस्त चिदाकाश होऊन टाके. घ्राण घ्राण शब्दाचा अर्थ आहे नाक. नाकानं श्वास घेत असताना रेचक आणि कुंभक दोन प्रकारचा श्वास, विळा आणि पिंगळा दोन्ही प्रकारच्या दोन्ही नाकपुड्यातून चालत्या. नाकाची देवता आहे सूर्याच्या रथाचे जे घोडीचे मुलं आहेत ना, अश्विनी आणि कुमार ही नाकाची देवता आहे. मग तो जो श्वास घेतला तर रामाने हृदयात वास्तव्य केल्यामुळं जो सुवास दुर्वास वाईट चांगलं कोणतं आलं तरी ते माझ्या रामामुळेच ऐकाय मिळतंय, रामामुळेच श्वास येतोय. म्हणून परे शब्दाचा अर्थ आहे परावाणीच्या पलीकडला परमात्मा, तो असणारा श्वासोश्वासाला जागा असतो नाही तर झोपलेला असो. शास्त्र सांगतं 21,000 श्वासोश्वास दिवसातून रात्रीमध्ये माणसाचे चालू राहतात. बोला. त्वचा घेऊ जाये स्पर्शासी तव दोही तेरा प्रकाशी त्वचा स्पर्श स्पर्शनाशी सहज समरसी श्रीराम. पाचवं ज्ञानेंद्रिय, चौथं ज्ञानेंद्रिय असणारा शरीराची त्वचा म्हणजे कातड. कातड्याला जो स्पर्श होतोय तो स्पर्श माझ्या नामामुळं. तर त्वचेचा विषय बर का, मधुर आणि कठोर हे स्पर्श जाणवतो आपल्याला, की आपल्याला एखाद्या चिमटा घेतला तरी कळतो आणि सहज हात फिरला बा शरीरावर तरी कळतो. ते स्पर्श ज्ञान आहे त्याला. त्याला स्पर्शाचं ज्ञान असणारी त्वचाचं इंद्रिय. आणि मग तो स्पर्श सुद्धा माझ्या रामामुळेच मला होतोय अशी अनुभूती ज्याला आली त्याच्या स्पर्श त्वचा असणारी रामरूप झाली. बोला. परसनाऱ्यातल्या वळी घेता रामरसाची गोडी त्रिपुटी झाली देशोधडी रसना ओसंडे रसारे. रसना रतली आवडी. रसना म्हणजे जीभ. जीभ अशी इतकी आवडली माझी नजर झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेत असे. म्हणून रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामस्मरण करण्याकरता ही जीभ ते कार्य करू लागली. कर्मेंद्रिय याची रीती सेविता श्रीराम शक्ती उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छा वर्तती निष्काम. कर्म इंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय सांगितली आतापर्यंत. ते 5 तुम्ही ऐकली. आपल्याला थोडं वेळेचं बंधन आहे बरं का. तर कर्म इंद्रिय हात पाय बरं का आणि तोंड 3 झाले का, बोध आणि नुषा हे असणारे 2 असे मिळून 5 कर्म इंद्रिय. हे फक्त कार्य करते सांगितलेलं. पण हे मनानं काही करीत नाही तर यांना असणारा कर्म इंद्रिय म्हणते. जे मनानं काही कार्य करीत नाही हे बाहेरमुख इंद्रिय. आणि बाकीचे 5 हे ज्ञान इंद्रिय अंतर्मुख आहेत असो. पण ते कर्म इंद्रिय जे ज्ञानेंद्रिय करतात ना तेच करू लागले. त्याला पुरावा येतो वडील जे जे करीत या नाम धर्म ठेविते मागली आरुणी झाला परिचाव. आपल्या घराचं जसं वातावरण असेल जसे संस्कार असतील तसे मुलं घडते. चला. ऐसा भरतरामे कोंदला तो देश चिराम झाला हनुमान अत्यंत सुखावला देखो लागला पूर्व. ऐसा भरत रामे कोंदला. बजरंगबली हनुमंतरायाने पाहिलं रात्र अंतकरणामध्ये रामे. शरीर राम राम म्हणते, वृक्ष दोन्ही राम राम म्हणते. अशा योग्यतेचा अधिकार संपन्न महात्मा बजरंगबली हनुमंतरायाने पाहिला आणि मग अपूर्व नवल वाटलं हनुमंतरायाला. आम्ही म्हणतो राम भक्त ते प्रेम नाही हृदया. अरे आपल्यापेक्षा कितीतरी म्हणले राम अनुभवणारे माणसं जगामध्ये आहे. बोला. नगराम राम वृक्ष धवनी राम 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 रूप सकळ द्रुम प्लवंग हनुमंतरायाने इकडे तिकडे पाहिलं. अरे सगळं नगर राम नामाचा जप करताय. झाडा झुडप गवत पाला पाचोळा सर्व असणार राम राम
म्हणजे माझं एकटं तोंडच राम राम म्हणत होतं, पण यांचं तर सगळा परिसर राम राम म्हणतोय. बोला ना. दिशादमुद्विती रामे त्रणे कोंदली रामनामे वायू गरजे रामनामे व्योम रामे कोंदले दिशा दुमती रामे तन कोंदले राम नामे वायू गरजे राम नामे व्योम रामे कोंदले. असो बर का. जी जोड असती ना जोड, आता हे खूप छान गाते, गात नाहीत असं नाही, पण ज्याच्या त्याच्या सवयीतली माणसं असतात ना, त्याच्या चाली फिट बसलेल्या असतात टोकुऱ्या, त्या नाही मन म्हणलं तरी मनानच येत्या. असो दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ईशान्य वायू आणि निवृत्ती ऋतू आणि पृथ्वी या 10 दिशा राम राम म्हणू लागल्या. गवत पालापाचुळा राम राम म्हणतय. वारा सुद्धा येणारा रामनामाचा ध्वनी येतोय. व्योम व्योम शब्दाचा अर्थ आहे आकाश पोकळी. ती कुणाही रामनामाचा ध्वनी हनुमंतरायाला येऊ लागला नंदीग्रामामध्ये. बोला. सतसंगे दरास धर भूते वागविते निरंतर सांगून कठीणत्व प्रकार मृदुवर पृथ्वी असणारी धराई संतांच्या संगतीत गेली तर लवचिक झाली. याचा आध्यात्मिक दृष्ट्या दुसरा अर्थ आहे. आपल्याला जरा जायचंय पळत, पण काय करावं बरं का. बार बार संधी एकच बार असते, बार बार नसते. एक माणूस एक माणसाला एकदाच फसितो, नाही तर रोज उठून फसित नाही. तशी संधी असते बरं का. धरा शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी. शरीरामध्ये असणारे आपले हाडे आहेत ना, ही हाडं संतांच्या संगतीत गेल्यावर लवचिक होते. आता तुम्हाला थोडं जड वाटेल, पण पटकुनी सांगतो कसे लवचिक होते. पंढरीशी जाय कोणाला अभिमान पाया पडे जन एकमेका. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये एकूणाच्या पाया पडते ती हाडकं लवचिक होते, ताट वादरीत नाही. नाही तर इतर संप्रदाय जे असते ते वेगवेगळे, त्याच्यात एवढी लिनता नाही. बोला. सतसंगती ओलावली अतिशांती दरे आले एकात्मता विस्तारले वरते लागले अविरुद्ध. सत्संगती ओलावले. ओलावले म्हणजे अंतकरणामध्ये वाईट विचार नाही, ओलावा आहे म्हणजे माया आहे. माया प्रत्येक कोणत्या जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. भगवान परमात्म्याची ती एक पूजा आहे. कुणी असलं त्याला या बसा राम राम आदरातिथ्यानं बोलणं. तशी संतांच्या संगतीत शरीर गेलं ना, ते ओलावलं ओलं झालं. ओलावलं शब्दाचा अर्थ पाजर फुटला, माया उत्पन्न झाली. कोणाचा मत्सर निंदा द्वेष करीत नाही, हे संतांच्या भक्तीचं लक्षण. बोला. सतसंगती झाली जीवना विसरून गमना ऐक्यवृत्ती सकळ जना स्वादना मधुरत्वे. जीवन जीवन शब्दाचा अर्थ आहे पाणी. पाण्याचा स्वभाव आहे उताराकडे वाईच बर का. पण संतांच्या संगतीत गेलेलं पाणी चढाकडे वाहत. कोणतं पाणी. पाण्याचा दुसरा अर्थ शरीरामध्ये रक्त. पायाच्या नखापासून मेंदू पर्यंत उलटा खाली वर करतं, सारखं फिरतं राहतं. म्हणजे हे संतांच्या संगतीमुळं हे थोडं जड वाटतंय ऐकायला. वाटतं हे कुंकड सांगत आहे काय म्हणजे डोक्यात बसत नाही. आणि जड अवघड वस्तू डोक्यात बसाय पुन्हा सोयीची करतो. शरीरामध्ये जे असणारं रक्त आहे ना, ते खालीवर जे जातं ना, ते खालीवर गेल्याशिवाय शरीरामध्ये असणारा आत्मा राम आहे म्हणून याचं सर्वांचं काम आहे. ज्याच्या शरीरातला राम गेला ना, त्याचं कुठंच काम नाही. बोला. गाय देखो सज्जन निवमी देवो जीवन व्याघ्र पापी मनोन उपेक्षण न करीची. सज्जन सज्जन शब्दाचा अर्थ आहे सबाई नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. जो सज्जन आहे ना, त्याला गाय विल वाघवी. वाघालाही पाणी देतो, गाईलाही पाणी देतो. म्हणजे द्वैत मावळलं, भेदभाव नाही वाटत. माय मावले हो, जी सुंजपती ती बिन जी शिवे देती
दोन्हीवर मयासारखी ठेवणं म्हणजे द्वैत मावळलंय. बोला. तेजाची होता सतसंगती होय. आकर्षून दाहक शक्ती स्वयंप्रकाश सर्व भूती श्री जगती माझी विचरे. तेजाची देवता आहे सूर्य. सूर्याचा प्रकाश शरीरामध्ये डोळा. मग डोळ्याने काय होतं? कोणाकडेच राग पाहत नाही. अंतकरणामध्ये प्रसन्नता असते. संताचं लक्षण आहे. चला पुढं. ज्याही प्रकाशिले निजग्रही त्याची प्रकाशाऊने नाही पारखा चोरवाल्या पाही प्रकाश त्या सहित साची. प्रकाश डोळ्याने देखणं दिसतंय, जग दिसतंय म्हणून डोळ्याला किंमत आहे. पाहण्याची क्रिया करताय. तसं म्हणजे प्रकाश शब्दाचा दुसरा अर्थ आहे घरामध्ये लावला दिवा. पूर्वी लाईटी नव्हते त्यावेळेस नातानी भाष्य केलेलं असो. पण दीप काय करतो? दीपा नाही पाटी पोटी अंधकार. ते सावाला चोराला दोघाला उजेड सारखा देतो. दिवा द्वैत भाव करीत नाही. बोला. वायू सतसंगाला धला चंचलत्व आपुले विसरला योगीश्वरा भेटू आला विसर झाला विजरूपी. वारा हा संतांच्या संगतीत गेल्यानंतर तो काय झाला? योगेश्वरा भेटू आला. आता ही बी ओळख शरीरातली इच्छा असो. शरीरामध्ये श्वासोश्वास आकर्षित केल्यानंतर प्राणवायू रोधन केला. रोधन केल्यानंतर पायाचे तळवे वर करून आसन लावलं. मानाचा मणक्या असणारे मानेच्या खाशीपासून माकड हाडापर्यंत असणारे 21 मणके प्रत्येक माणसाला. बर का? ते 21 मणक्याला 4 एका मणक्याला 4 सांधे. ते 64 वरते. आणि हे सगळे ज्यावेळेस आसन लावतो ना, श्वासोश्वास आकर्षित करतो योग पुरुष, त्यावेळेस त्याला जगामध्ये देव शोधायची गरज लागत नाही. त्याला आत्मप्रचिती येते. बोला. विचारे तरी सर्व देही पर्यास नव्हे काही सुवास दुर्वासन मने काही निसंग पाहे सगळ्या देहामध्ये हवा खेळते. फुफ्फुसामध्ये सगळ्या शरीरात ये जा करते. पण कुठं गुंतून राहत नाही. नाक दाबलं तर तोंड उघडावं लागतं, नाही तर मग जीव जातो. म्हणून हवेला मोकळं खेळून द्यायचं. पण ती गुंतून राहत नाही. शरीरातल्या कोणत्या अवयवाला चिटकत नाही. फक्त तिचे येणं जाणं चालू असतं. रिचक आणि कुंभक. बोला. सतसंगाला धले आकाश उपोने पै कोणास विसरोनिया निर्वकाश विरक्त उदास सर्वत्र वसे. विरक्त आणि उदास अंतकरण होतं. माया मोहामध्ये गुंतत नाही. सत्संगाला धले आकाश. आकाश म्हणजे शरीरातलं जे फुफ्फुस आहे ना, ते एकदम हवा घ्यायची सोडायचंच कार्य करतं. काही दुसऱ्यामध्ये डोकं लावत नाही. हातापायाला बुद्धीला हे बाकीच्या सगळ्या शरीराला काम आहे. प्रत्येक फारकाला वेगळं वेगळं. पण हवा घेणं आणि सोडणं एवढं फुफ्फुसाला काम आहे. बोला. आपुल्या निज शरीरी शीत उष्ण प्रचंड झाले नलिंपे काही सत्संग आपुल्या निज शरीरी. उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये शरीरामध्ये अग्नी आहे, शरीरामध्ये हवा आहे, शरीरामध्ये पाणी. पण हे सगळे एकमेकात राहते. हे बाहेर असल्यानंतर अग्नीवर पाणी पडलं, अग्नी विझतो. हवा जर सुटली तर अग्नीचा परिणाम वेगळा होतो. पाण्यावर सुद्धा लाटा येतात. पण शरीरामध्ये तिन्ही एकत्र राहतं. तुम्हाला शंका येते कसं काय राहतं? ईडीची भीती दाखवल्यानंतर 3 पक्ष एकत्र होऊन सरकार चालित का नाही हे तर माहिती आहे ना सगळ्या लोकांना. तसं हे शरीरात एकत्रित राहतं. बाबा याला भीती वाटते, कारण विरोध भाव केल्यानंतर आत्मा निघून जाईल आणि मग आपलं कार्य थांबल. बोला. ऐशे नगर घेती संता श्रीराम भजनी निरता धन्य भक्ती प्रतापी भरता सौभाग्यवंत नांदत. हनुमंतरायन पाहिलं विरक्त वाटते सगळं नजरच असणार संत आहे आणि भक्तीनं भाग्यवान भरत आहे. बोला. कोणाही नाही दुर्दशा कोणी नवती
मानसा श्रीराम भजने उल्हासा सावकाश कोणी कोणाला खालीवर बोलत नाही. रामाच्या वर्णामध्ये सावकाश नांदतंय. हे नंदी रामाचं नगर हनुमंतरायाने पाहिलं. उदीम एक मोहरा करणे अक्षराचे करे नाणे जैसे देणे तैसे घेणे कोणा येऊने असे ना. राम घ्यायचं म्हणजे उद्दिम एक मोहरा करणे. मोहरा शब्दाचा अर्थ पूर्वी बर का ज्या वेळेस 1 पैसा 2 पैसे चालत नव्हते होते ना त्याच्या अगोदर मोहरावर व्यवहार होता. मोहरा त्या सोन्याच्या असायच्या बघा तो असो पूर्वीचा 150 वर्षाच्या अगोदरचा काळ आहे. पण असो मग एकच खरा व्यवहार करायचा. राम घ्यायचा आणि राम द्यायचा. चला एकाची वस्तू देता घेता एका बोलाची कथा एका वाचून सर्वता दुजी वार्ता सेना. एकच वस्तू एक वस्तू कोणती खरंच बोलायचं आणि खरं द्यायचं आणि खरं घ्यायचं. खोटं काही नको म्हणजे दुसरं नकोच. सर्वांगी विटाला तू एकला आवडशी. चला दुजेपणे हे दलाल ठकू पाये तत्काल सर्वस्वीने तान लगे पड घेऊन सबळ जात असे. तुझेपणाचे दलाल याचा शब्दाचा अर्थ आहे मध्यस्थी करणारा. तो मध्यस्थी करणारा नाही. खरं दोघाचं घेणारा नाही. खरं सांगायचं देणारा नाही. म्हणले खोटं सांगून एकाला अंधारात व्हायचं एकाची किंमत जास्त घ्यायची असं काही नको म्हणले. भारताच्या नगरीत लबाडी चालत नव्हती. बोला जेथे त्याची उडी पडे सर्वस्वेशी जीवित गुडे काही उपाय न चले पुढे पडे रोकडे अनर्थी. त्याची उडी पडे. उडी म्हणजे सगळीजण मूर्खन मारायला लागले पण खऱ्याच बाजूने बोलते खोट्या पण कोणी जाईनाच. बोला अंगळ मंगळ नंद भाषा सवेग निवटू पाय प्राण्यान कळे सहसा आंध्र आणि कर्नाटकची भाषा आहे बरं का. ते आंगळू मंगळू तशी आपल्याकडे काय भाषा एक अशी झाली की जे बाजारामध्ये लोक असतात ना ते आपल्याला कळत नाही. शेतकऱ्याला असं उलट्या भाषात बोलत येत असो. चला ते बी माहिती आहे पण नको ते सांगण्यात मजा नाही. चला भरत नगरी लोक चतुर सोयवदी मीर कांडवीर बोधावेकांचा संचार वृत्ती सत्वरचे दिती. मंदिरामध्ये हनुमंतरायाने पाहिलं म्हणजे भारताच्या नगरीत लोक चतुर शब्दाचा अर्थ हुशार आहेत. म्हणजे जे लबाड करतात ना त्यांना लबाडा लगेच खोट्याला गप्पोशी देतात आणि खऱ्याचा जय करते. बोला एक उदी माये साकळी सगळी आकाशा वेदाची देते कोण दशा परम परवानीचा विषय तो भगवान परमात्मा त्याला नटले म्हणजे त्याला अनुभवले त्याच्या जीवावर आनंदित राहिले. भारताच्या नगरीतले लोक हनुमंतराय दृश्य पाहिलं. हटवटिया चोबारे कथा कीर्तनेचो फेर गाता राम कीर्ती हातवटी चौबारे गली गोळामध्ये चौकामध्ये रामनामाचा गजर होतो आणि तो गजर ऐकल्यानंतर इथं पण थोडा आध्यात्मिक अंबर झरे तुषारी. अंबर शब्दाचा अर्थ आहे अमृत आणि अमृत हे अंतकरण प्रसन्न झालं का आली मुखा वाटे अमृत ही वचने म्हणजे सहज बोलणे हितोपदेश करून साया शिकविती. सहज जरी बोलले तर हिताचंच बोलणार परमार्थाचंच बोलणार. बोला आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बोळोनी चैतन्य घन होऊन निर्विकार जनी सुस्थिर. आनंद झाला शून्य म्हणजे अभावाने भाव बी गेला आणि स्वस्थिर शांत बसलेला आहे. रामनामाचा जप करीत. बोला गरजता रामना मिसलो रे गगनाव घेते मोरले मोक्ष फळे लगडोनी आले ते झाले हरिरंगी. मोक्षाचेच फळ आले म्हणजे का भक्ती केली म्हणून भक्तीचं फळ असणारा मोक्ष आहे बरं का. नदीची धाव समुद्रापर्यंत आणि माणसाची भक्ताची धाव फक्त देव भेटावा म्हणून. देव भेटला एकदा मोक्ष मिळाला परमार्थ करण्याचा थांबला. चला देखता नगर व्रतांत कपीश्वानंदी डुलत पुढे देखील आवरत ते विस्मित सोय झाला. आणि मग ते अष्टनंदी ब्रह्माला हनुमंतरायाने भरत पाहिला आणि विचार करू लागला. दारीवर कलंबरे तपसवेशी मनोहर राजवलोचन श्याम सुंदर ती मनोहर सागिरा. श्याम सुंदर राजासारखे लोचन आहे. प्राणमान गुण लावण्य कळा विनाश प्रसन्न उद्विग्न रघुनंदन येते का रामासारखा दिसतो. रामाच्या मग काल हनुमंतरायाच्या मनात विचार
विचाराला चला मनोमय करुणी नमन परण पुरुषाद शोभोन काय बोलत कपिनंदन कोण विघ्न तुझ आले मनातून हात जोडले रामाला म्हणले हनुमंतराय बोलाले ए रामा अरे तुला काय विघ्न आलं इथपर्यंत का आला बोला मनवी तोचे आत्मा राम दिसते दुःखाचा रावणी जगाचं पालन पोषण म्हणतो बंधू संकटात टाकून इथं आला काय बोला धीरवीर परमदुदारण प्रवीण महाशुर पुराणे गरज व्यापार ते तू शूर धीरेश वीरेश पराक्रमेश इथं का आला बोला लटके तुझे कुळशील लटके तुझे व्रत सकळ लटके तुझे प्रताप बळ लटके लटकाच केवळ पुरुषार्थ पुरुषार्थ लटका तुझा पराक्रम लटका शूरपणा लटका सगळं खोटं आहे तुझ पुरुषत्वाची नाही काही स्त्रीत्व ही तुझं माझे नाही नपुसकाहुनी पायी वेश कोई लटकाची तुला सगुण मनोती निर्गुण रे सगुण निर्गुण एका गोविंदू रे म्हणजे तू स्त्री नाही पुरुष नाही तू यागळा दिसतोस बोला लटकी तुझी स्थिती कीर्ती लटकी तुझी शौर्य शक्ती लटकी तुझी स्थिती गती लटका निश्चित श्रीरामा तुला सगळं खोटं तुझा पराक्रम खोटा तुझे पोवाडे खोटे तुझी कीर्ती खोटे उदाराचा राणा म्हणतो आपण सण कोणाशी काय दिले बोला व्रताची वाढविले नाम व्रता तुझे मने धर्म व्रता तुझे धर्मा धर्म उत्तम व्रताची तुझं नाव मोठंच केलं म्हणले भक्तांनी तुला गायला नाव रूपासून केला सोपा सगळं बोलणं खोटं तुझं वागणं खोटं सगळं खोटं राम हनुमंतराय भारताला राम समजून बोलते ना जी तुका पुरुषार्थ केला ते तुका वायाची वाढविला शास्त्र धर्मा बोलला विला रनिसानिला सौमित्र तू एवढा पराक्रम केला ना तुझ्या क्षत्रिय कुळाला डाग लावला असेल रणांगणात लक्ष्मण टाकला काय हनुमंतराय बोलू लागले बिभीषण शरणांगता वानर सानिल्या सुग्रीव सानिला ते सुग्रीव टाकला रावण मारीन न त्यातला तू इकडे का आला बोला आम्ही एक एक गोळांगुळ गिरोश ब्रह्मांड गोळ कायचे रावणाचे बळ रणी सकळ जिंकावया ब्रह्मांडाचं गोळ जिंकण्यासारखं सामर्थ्य आहे आणि रावणाची काय भीती वाटली तुला हे रमा इथं का आला बोला घाई